त्याच्यासाठी मी 1 कप सुकट घेतलेली आहे. सुका कोलिम, ह्याला जवला पण म्हणतात, कोलिम पण म्हणतात, मिनी प्रॉन्स पण म्हणतात. असा हा सुका जवला घेतलेला आहे. ते 1 बटाटा घेतलेला आहे, त्याच्या साली काढून व्यवस्थित त्याला पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे. 5 अंडी घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये 1 मिरची घेतली आहे, जी शेवटी टाकायची आहे. इथे तेल घेतलं आहे फोडणीसाठी. ते मिक्स मसाला, आगरी मिक्स मसाला घेतलेला आहे. हळद, 2 कांदे घेतलेले आहेत कापून बारीक, 1 टोमॅटो, थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि किंचित हिंग घेतलेलं आहे. आता आपण फोडणी टाकूया. आपण गॅस ऑन केलेला आहे, टोप ठेवला आहे मी गॅसवर. त्याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे, 1.5 ते 2 चम्मच. त्यातच आपण हिंग टाकणार आहोत. कांदा, टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर पण टाकणार आहोत. छान शिजवून घेऊया. कांदा अजून शिजलेला नाही आहे. आपण कांदा आणि टोमॅटो बरोबरच बटाटे सुद्धा टाकूया आणि छान वाफवून घेऊया. त्यातच मी हळद, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच आगरी मिक्स मसाला टाकते. छान मिक्स करूया. छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. पाणी जेवढं लागेल तेवढं टाकायचं. मी त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये बटाटे शिजवून घ्यायचे. हे सर्व मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण, मी इथे अंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. अंडी कच्चीच आहेत, ती आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत. हळू सोडायची. अशा पद्धतीने आपल्याला पाणी जेवढं लागेल तेवढं टाकायचं आहे. अंडी डुबतील एवढं पाणी टाकायचं, कारण अंडी आणि बटाटे ही शिजायला हवीत. अंडी टाकून झाली त्याच्यात की लगेच मीठ टाकायचं, चवीप्रमाणे मीठ. थोडी कोथिंबीर टाकते. ह्याला उकळी आली साराला की नंतर आपण त्याच्यामध्ये सुकट टाकणार आहोत. म्हणजे छान उकळी आलेली आहे आणि आपण साधारण 4 ते 5 मिनिटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे कोलिम टाकणार आहोत, सुका कोलिम जवला. तो अशा पद्धतीने वरचंच गाळून घ्यायचं, कारण की तळाला त्याच्यामध्ये जी माती असते ती तळाला जाऊन बसलेली असते. तळाचं काही घ्यायचं नाही, वरचंच फक्त जवला आहे तो गाळून घ्यायचं, बाकीचं सर्व टाकून द्यायचं. कारण की हा जवला वाळवताना खल्यात वाळवलेलं असतं, जिथे सिमेंटचं खले बनवलेले असतात किंवा पूर्वी शेणाचे खले असायचे त्याच्यावरती वाळवलं जायचं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये माती किंवा दगडं, रेतीची वगैरे असे असतात. आता हे आपलं एवढं टाकून झालेलं आहे. जर तुम्ही पाहिलात तर आतमध्ये पूर्ण मातीचा गाळ आहे, तर आता दिसणार नाही आहे, गाळून घ्यावं लागेल. अशा पद्धतीने खाली माती असते म्हणून वरचंच काढून घ्यायचं, बाकीचं टाकून द्यायचं. आता याच्यामध्ये बटाटा व्यवस्थित शिजला की आपला रस्सा तयार. त्याच्यामध्ये 1 मिरची टाकायची. मिरची कधी फोडणीत टाकायची नाही आहे,
फक्त रश्श्यातच टाकायची. अंडी सोडून झाल्यानंतर कधीही त्याला हलवायचं नाही अंडी शिजेपर्यंत. आता आपण 5 मिनटं अंडी छान शिजवून घेतलेली आहेत. आता हा 5 मिनटं जवला व्यवस्थित शिजवून घ्यायचं, त्याच्यामध्ये मिक्स होईल असं. बघूया आपला बटाटा शिजलाय का. आपला बटाटा छान शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करते. मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये मी टोमॅटो वापरलेला आहे. मी सुक्या मच्छीमध्ये मोस्टली टोमॅटोच वापरते. कालवण बनवायचं असेल तर कधीतरी क्वचितच मी कोकमचा वापर करते. त्याच्यामध्ये तुम्ही कोकम किंवा चिंच वापरू शकता. आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आणि गॅस बंद करते. मैत्रिणींनो, सुकट अंडा ही रेसिपी आपली छान तयार झालेली आहे. यातला एकही अंडा फुटलेला नाही आहे, कारण की आपण अंडी टाकल्यानंतर लगेचच मीठ टाकलेलं आहे. सारामध्ये मीठ टाकल्याने अंडी फुटत नाही आहे. ही एक छान टीप आहे. दुसरा म्हणजे खाताना मात्र या अंड्यांच्या वरचा कवच नक्की काढा. आणि ही रेसिपी जी बनवलेली आहे ती सकाळच्या न्याहारीमध्ये, नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा छान लागते. चपाती बरोबर, प्लेन राईस बरोबर अतिशय छान, भाकरी बरोबर सुद्धा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर त्या रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.